नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा जानकी पोहे घेऊन घरी येते तेव्हा आता ह्या बकुळा काकू आहे तर त्या खूप रागवतात. जानकीला म्हणतात की काय ग, तू कुठे गेली होतीस? पोहे आणायला गेली होतीस की पोहे बनवून आणायला गेली होतीस? तेव्हा आता जानकी आता म्हणते की हे बघा काकू प्लीज, मी खरंच मला उशीर झाला ऑलरेडी, सॉरी असं म्हणत असते. तर आता बकुळा काकू म्हणते की हे बघ, आता ते सगळं काही बाजूला ठेव आणि लगेच पोहे करायला घे. तुझ्यामुळे आता पाहुणे केव्हाचे खोळंबलेले आहेत. तर त्यानंतर आता जानकी आज जात असताना मात्र आता ते पाहुणे आलेले आहे. तर त्या मुलाची आई मात्र विचारते की ही कोण आहे मुलगी. तेव्हा आता असे काका आहेत तर ते काका मात्र जानकीची ओळख करून देतात आणि म्हणतात की ही कालच आमच्याकडे आलेली आहे, म्हणजे तिला जॉब करायचा आहे, मुळशीमध्ये नवीनच आहे, आमच्याकडेच राहते, ती जानकी आहे. तर तेव्हा मात्र आता लगेच जानकी पोहे करायला किचन मध्ये येते. परंतु आता ही जी बकुळा मावशींची मुलगी आहे तर ती मात्र जानकीला लगेच म्हणते की अरे ओ माय गॉड, तू असे पोहे आणलेस का? मला तर असं वाटलं होतं की तू हॉटेलमधून रेडीमेड पोहे आणायला गेली म्हणून तुला इतका येण्यासाठी उशीर झालेला आहे. आता मात्र ही बकुळा मावशींची अगदी आयती खाणारी मुलगी मात्र किचनवर बसलेली असते अगदी मस्त तयार होऊन आणि जानकीला मात्र हे सर्व बोलत असते. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं असं कसं, अगं तुला तर आज मुलाकडचे बघायला आलेले आहे, आज मात्र तुमचा कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे तर, आणि खरं तर तू स्वतः पोहे बनवायला हवं, अगं अशी रीतच आहे. तर तेव्हा मात्र आता ही बकुळा मावशींची मुलगी आहे ना ती जरा जोरात ओरडते, म्हणते की रीत वगैरे मला काही माहिती नाही आणि ते पोहे बनवायचे म्हणशील तर मला त्यातील काही एक येत नाही आणि त्याबद्दल सुद्धा माहिती नाही. आता हा दोघींचा जो काही आवाज आहे तर तो बकुळा मावशींच्या कानावर येतो. बकुळा मावशी लगेच आता पाहुण्यात तिथून उठतात आणि आत येतात. तेव्हा आता जानकी म्हणते की प्रिया अगं ऐकून तरी घे. बकुळा मावशी आत येतात आणि ह्या दोघींना म्हणतात अगं तुम्ही काय बोलत बसलात, आणि जानकीला म्हणतात की तू लवकर पोहे कर. तर आता जानकी म्हणते की काकू हे बघा मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर आता ही बकुळा मावशी म्हणते की हे बघ इंटरव्ह्यूचं कारण तू मला सांगू नकोस, आणि हे बघ घरात राहण्याची मी तुला परवानगी दिलेली आहे आणि त्यावेळेस मी तुला काय सांगितलं होतं की घरातील काम करावे लागतील हे तुला सांगितलं होतं ना. तेव्हा आता बकुळा मावशीची ही प्रिया आहे ना तर तिला मात्र खूप हसू येत असतं आणि शेवटी आता बकुळा मावशी जानकीला पोहे करण्यासाठी सांगतातच. शेवटी आता जानकीचा नाईलाज असतो, तिला मात्र आता घरात राहायचं म्हटल्यानंतर ऐकावंच लागतं. त्यानंतर आता इकडे सुमित्रा सुद्धा पोहे बनवते आणि छान पोह्यांची प्लेट वगैरे भरून आजी समोर घेऊन येते. आजी मात्र खुशच होते. आजी म्हणते की वा वा सुमित्रा, अगं किती दिवसातून मला तुझ्या हातचे कांदा पोहे खायचे होते ग, माझं मन अगदी तृप्त झालं. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं हे बघ ना आई, मला सुद्धा तेच वाटतं, कारण कधी या घरामध्ये सून येणार आणि मला तिच्या हातचे पोहे अगदी आयते खायला मिळणार. तर तेव्हा लगेच आता त्याच वेळेस सारंग आणि ऋषिकेश आत येतात. आता सारंग मात्र अगदी गप्पा करत येत असतो की खरंच दादा, अरे खूप मज्जा आली. तर आता आजीला बघून सारंगला इतका आनंद होतो, सारंग धावतच आजी आली असे करून आता आजीला घट्ट असे मिठी मारत येतो. आता आजी मात्र म्हणते की हो हो अगं माझं गुंडूला आलं, माझं सारंग, म्हणून आता आजी त्याचे सुद्धा गोड गोड पापे घेत असते. सारंग मात्र आजीच्या गालगोशा धरून गाल ओढत असतो. तेव्हा आता सारंग आणि आजी या दोघांना एकमेकांना बघून खूपच आनंद झालेला असतो. ऋषिकेश मात्र अगदी खुश होत त्यांच्याकडे पाहत असतो. आजी मात्र सारंगचे गाल धरते आणि म्हणते की काय ग, कसं झालं गोब्र 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 माझं लेकरू. तेव्हा आता ऋषिकेश आजीला विचारतो की आजी तू कशी आहेस ग, परंतु आजी मात्र आता तोरा काही आता ऋषिकेशवर वेगळाच असतो. आता रागानेच म्हणते की हो बरी आहे. तर तेव्हा आता आजी म्हणते की तुला किती वेळेस सांगितलं की हे बघ असल्या टवळक्या पोरांबरोबर फिरू नकोस. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की हे बघ आई, अगं तुला किती वेळेस सांगितलं की असलं वेडवाकडं माझ्या पोरांना काही बोलत जाऊ नकोस म्हणून, आणि हे बघ ना अगं लाखात एक आहे माझा ऋषिकेश, आणि चल ऋषिकेश तुला भूक वगैरे लागली असेल. तेव्हा लगेच आता मात्र आता ऋषिकेशला बसायला सांगते आणि सुमित्रा म्हणते की थांब मी ऋषिकेश तुझ्यासाठी पोहे घेऊन येते, गरम गरम पोहे आहेत ना. सारंग म्हणतो की अगं आई त्याच्यासाठीच का, दादासाठी माझ्यासाठी सुद्धा तू घेऊन ये. तर आता लगेच सुमित्रा म्हणते की हो हो आणते आणते असे बोलून सुमित्रा आता किचन मध्ये जाते. आता आजी लगेच सारंगला मी माझ्या सारंगसाठी अगदी खटखटे लाडू आणलेले आहे, अगदी खाऊ आणला बरं का सारंग. सारंग इतका खुश होतो आणि म्हणतो की आजी अगं काय सांगतेस,
आणि सारंगला मात्र प्रेमाने लाडू भरवते. ऋषिकेशकडे ढोंकून सुद्धा पाहत नसते. पहिल्यापासून आजी ऋषिकेशचा रागराग करत असते, कारण ऋषिकेश सावत्र असतो. तेव्हा मात्र आता सुमित्रा पोहे घेऊन येते. सारंगला आवाज देते की सारंग, अरे चल लवकर. तेव्हा आता सारंग म्हणतो की आजी तो डबा दे इकडे, मी तिकडे घेऊन जातो. डायनिंग टेबलवर आम्ही पोहे अगदी खाताने खातो. तर आता आजी म्हणते की अरे तिकडे नको नेऊस, तो खाईन ना. तर आता सारंग म्हणतो की आजी अगं असं काय करतेस, तो खाईन म्हणूनच मी डबा तिकडे नेतोय तर. आणि शेवटी सारंग धावतच आता ऋषिकेशला लाडू देण्यासाठी डब्बा घेऊन येतो. आजी त्याला ऐक, अरे ऐक ना सारंग असे करत असते, कारण ऋषिकेशला आजीला मात्र तो लाडू द्यायचा नसतो. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला बसायला सांगतो आणि आता पोहेची प्लेट देतो. आता दोघेही पोहे खात असतात. तर सुमित्रा विचारते की अरे कसे झाले. आजीचं मात्र लक्ष असतं की ऋषिकेश त्या डब्यातून लाडू घेतो की काय. ऋषिकेश आणि सारंग म्हणतात की एकच नंबर पोहे झालेत, एकदम मस्त. आणि सुमित्रा मात्र आता चहा करायला अगदी किचनमध्ये येते. आईला म्हणते की चहा करते. तर आता ही आजी मात्र सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राला म्हणते की सुमित्रा, मी तुला किती वेळेस सांगितलं की ह्या सारंगला मात्र त्या बाहेरच्या पोराबरोबर अगदी फिरून देऊ नकोस, अगं तो वाया जाईल त्याच्या नादाला लागून. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई अगं तू ऋषिकेश बद्दल काही बोलू नकोस, अगं तो सुद्धा माझाच मुलगा आहे. तर आजी लगेच म्हणते की अगं तो सावत्र आहे, सावत्र, अगं ती बाहेरची बॅट आहे, तू गळ्यामध्ये घेऊ नकोस. तर सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई तुला किती वेळेस सांगितलं हा शब्द परत या घरामध्ये वापरायचा नाही, तो शब्द मला नाही आवडत. मी तुला एकदा सांगून ठेवते की परत हे असं काही बोलू नकोस. तेव्हा आता सारंग हा खाता खाता ऋषिकेशला म्हणत असतो, अरे दादा तुझा आणि पोह्यांचं आज मात्र काहीतरी कनेक्शन आहे वाटतं. ऋषिकेश विचारतो की काय रे असं का म्हणतोस. तर आता सारंग म्हणतो की अरे मगाशी ते बघ ना, ती मुलगी तिची आणि तुझी धडक झाली आणि तुझ्यावर मात्र पोह्यांचा एकच नंबर पाऊस पडला. तर आता ऋषिकेशला त्या क्षणाची आठवण होते. तर आता सारंग म्हणतो की आता हे बघ घरी आलो, घरी तर आईंनी मात्र आता आपल्यासाठी पोहे बनवले, त्यामुळे मला असं वाटतं की आता त्याच मुलीबरोबर तुझा पोह्यांचा कार्यक्रम होणार आहे वाटतं. तर आता ऋषिकेश चिडतो. ऋषिकेश म्हणतो की गप्रे सारंग, काही पण कसे बोलतोस रे, तू काही बोल परंतु त्या मुलीबरोबर माझा पोह्यांचा कार्यक्रम होईल असं काही बोलू नकोस. तर सारंग विचारतो की अरे का बोलायचं नाही. तर ऋषिकेश म्हणतो की अरे डोक्याला शॉट आहे ती मुलगी. आता सारंग म्हणतो की बरं ठीक आहे नाही बोलणार. त्यानंतर आता सुमित्रा चहा वगैरे करते आणि ऋषिकेश आणि सारंगला मात्र गरमागरम फक्कड चहा प्यायला देते. तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग एकमेकांकडे बघून हसतात. तर ऋषिकेश खुश होत म्हणतो की आईच्या हातचा अगदी फक्कड चहा आपल्याला प्यायला मिळाला. तर तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेशचे खूप लाड करत आहे हे बघून आजीचा खूपच जळफळाट होत असतो. आता आजी म्हणते की ह्या ऋषिकेशने त्या सुमित्रावर काय जादू केली माहिती नाही, कळतच नाही की सुमित्रा त्याच्या फक्त पुढे पुढे करत असते. तेव्हा आता सुमित्राला आजीचं हे बोलणं आठवतं आणि ती मनात म्हणते की आई काही जरी बोलली तरी सुद्धा ही सावत्रपणाची किल्ली यांच्या गोड नात्याला कधीच लागू नये. त्यानंतर आता इकडे जानकी पोहे बनवते आणि प्रिया मात्र मस्त पाहुण्यांसमोर प्लेटी भरून ती स्वतः घेऊन येते. बकुळा मावशी मात्र आता या प्रियाची ओळख करून देतात. तेव्हा मात्र आता ज्या काही पाहुणे आहेत तर ते विचारतात की अरे वा इतक्या पटकन पोहे झाले सुद्धा. तर आता ही प्रिया म्हणते पटकन काय पटकनच होतात. तेव्हा आता त्या सगळ्या खुश होऊन म्हणतात की म्हणजे चला तर तुझ्या हाताला अगदी चव आहे. तर आणि तेवढ्यात जानकी म्हणते की काका आता मी निघते. तर आता काका म्हणतात की बरं ठीक आहे निघतो आता. तेव्हा मात्र आता ज्या काकू आहेत तर त्या जानकीला सुद्धा थांबवतात. तर आता जानकी विचारते की काकू, आणि हे म्हणते की जानकी म्हणते की हे बघा काकू, अहो खरंच मी थांबले असते परंतु मलाच उशीर होतो त्यामुळे मला जावं लागेल. तेव्हा आता ती जी बाई आहे तर ती विचारते की अगं तू नोकरी करतेस का. जानकी म्हणते की नाही मी अजूनपर्यंत शिकते. तर आता त्या पाहुणे आहे तर ते विचारतात की म्हणजे हे तर म्हणाले होते की तू नोकरी करते, जॉब शोधते आणि शिकत आहे म्हणून. तेव्हा आता लगेच त्या विचारतात की अच्छा म्हणजे तू काय शिकत आहे. तर आता जानकी खुश होत म्हणते की MBA. तेव्हा मात्र आता मुलगा प्रियाला विचारतो की तुम्ही काय करतात. तर प्रिया सांगायला जाणार तोच लगेच आता बकुळा मावशी म्हणतात की आमची प्रिया BA करते कारण ती 12वी फर्स्ट क्लासने पास आहे. तर तेव्हा आता त्या मुलाची आई म्हणते की मला तर काय वाटतं की आम्ही तुमच्या प्रिया ऐवजी आता ह्या मुलीचा विचार करू शकतो माझ्या मुलासाठी. आता हे ऐकल्यानंतर बकुळा मावशींना तर खूपच राग येतो. बकुळा मावशी रागानेच उभ्या राहतात आणि म्हणतात की काय अहो काय भलतच बोलतात तुम्ही विचार कसा करू शकतात आणि मध्येच तुम्ही आमच्या प्रियाला बघायला आलात आणि लगेच हिचा विचार कसा करू शकतात बरं. माझ्या मुलीला सोडून तुम्ही तिचा विचार कसा करू शकतात. आणि जानकीला म्हणते की जानकी
काय ग, अजून तुला उशीर नाही होत का? इतका वेळ तुला खूप उशीर होत होता आणि आता का उभी आहेस? म्हणून ती जानकीच्या हाताला धरून तिला बाहेर काढून देते आणि बाहेर आल्यानंतर ती बकुळा मावशी जानकीला म्हणते की काय गरज होती तुला त्यांच्याशी इतका वेळ बोलण्याची? माझ्या मुलीला मान खाली घालावी लागेल म्हणून फुकटच्या फुशारक्या मारायला निघाली होतीस का? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा काकू, मी मुद्दामून काहीच केलेलं नाही. त्या लोकांनी मला प्रश्न विचारले, फक्त मी त्याची उत्तर दिलीत. तेव्हा आता ही बकुळा ही खूप जानकीवर ओरडते आणि म्हणते की तुला लोक म्हणजे प्रश्न विचारतील, पण तू प्रश्नाचे उत्तर द्यायचे की नाही हे तू बघायचं आणि तू अगदी लाख मान खाली घालशील. आणि जर तुला कोणी काही विचारलं की तू कितवी शिकलेली आहे म्हणून, तर आता सगळ्यांना सांगायचं की तू 10वी पास आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतात तुम्ही? आणि काको मी खोटं का बोलू? परंतु आता बकुळा ऐकायला तयार नसते. बकुळा मात्र जानकीला धमकावते की मी तुला जितकं सांगितलेलं आहे तेवढंच करायचं. तुला जर कोणी विचारले की तू म्हणजे 10वी पास आहे असे सांगायचे, आणि जर तुला हे सांगायचं नसेल तर तू माझ्या घरातून चालती हो आणि चल आता निघ लवकर, तुला उशीर होतोय ना. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं. तेव्हा तरी सुद्धा ती आपल्या मनातून सगळं काही स्वतःला कंट्रोल करते आणि परत आपला इंटरव्ह्यू देण्यासाठी निघून जाते. त्यानंतर आता इकडे कॅबिन मध्ये आता हा मकरंद आणि ऐश्वर्या असते. ऐश्वर्या फक्त हसत असते. तेव्हा मकरंद ऐश्वर्याला विचारतो की अगं हे बघ, तुला काय झालं? मी मगासपासून पाहतोय तू हसते, नक्की काय झालेलं आहे ते सांग बरं, अगोदर हसायचं बंद कर. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मी हसू नाही तर काय करू बरं, म्हणजे राहून राहून मला माझ्या मॉमचं बोलणं आठवतं. तिला असं वाटतं की आपण एकत्र बिझनेस करतोय म्हणून लगेच एकमेकांशी लग्न करणार आहोत की काय. तेव्हा मात्र आता मकरंदला सुद्धा हसायला येतं. मकरंद म्हणतो की कदाचित मात्र काकूंनी आपली बॉन्डिंग बघितली असेल आणि आहेच त्या म्हणजे मुलांच्या काळजीपोटी तर त्या हे सर्व बोलणारच ना, कारण शेवटी आई आहे आणि आई आता एका मुलाला काळजीपोटी हे सर्व म्हणू शकते. तर आता ऐश्वर्या लगेच विचारते अरे तुला कसं आईबद्दल माहिती आहे, कारण तुझी तर आई सुद्धा नाही. तेव्हा आता मकरंदला खूप वाईट वाटतं. आता वाईट वाटल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याच्या लक्षात येते की ती स्वतः काय बोलून गेली ते. तेव्हा मात्र आता ती मकरंदला पुन्हा सॉरी म्हणायला येते आणि आता ती मकरंदला म्हणते की हे बघ, अरे खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं. तर मकरंद म्हणतो की इट्स ओके. आणि हे बघ ऐश्वर्या, जरीही तुला असं म्हणायचं नसेल पण आई ते आई असते आणि हे बघ जगातील कुठलीही आई जे काही करते जे काही बोलते ते सगळं काही आपल्या लेकराच्या भल्यासाठी असते. आणि हे बघा तुम्हाला या गोष्टी नाही कळणार कारण तुम्हाला आई आहे तर, आणि मला आई नाही म्हणून ह्या गोष्टी आहे तर ते मला सहज कळतात. तर त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओके, आणि मला एक गोष्ट सांग बरं, आपण आपल्या प्रोजेक्टचं हे प्रेझेंटेशन कधी करूयात? आणि कालच मात्र मी आपल्या प्रोजेक्टवर स्टडी करत होते. तेव्हा आता लगेच हा मकरंद म्हणतो की गुड, आणि स्टडी ही करतच राहा असे म्हणतो. प्रेझेंटेशन आहे तर ते नंतर करूयात. तर आता ऐश्वर्या म्हणते की अरे आत्ता करूयात. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अरे आत्ता नाही, कारण आत्ता इंटरव्ह्यू होता, आज एक इंटरव्ह्यू होता. तर आता ऐश्वर्या विचारते की होता म्हणजे? मकरंद म्हणतो की होता म्हणजे आता एक म्हणजे ती मुलगी आहे ना इंटरव्ह्यू साठी अजून आलेली नाहीच. आणि तेवढ्यात जानकी आता आत येते. जानकी धावतच आलेली असते, तिला अगदी दम भरलेला असतो. तेव्हा आता ती तेथील आता एका पिओला विचारते मी जानकी आणि आज माझा इंटरव्ह्यू आहे, सरांची कॅबिन कुठे आहे मला सांग बरं. हो मात्र आता तो पिओन म्हणतो की हे बघा अहो मॅडम किती हा उशीर, इंटरव्ह्यू होता तो 1 तासापूर्वीच होऊन गेलेला आहे, आता मात्र तुम्ही जाऊ शकतात. तेव्हा आता जानकी परत त्या दादांना अडवते आणि म्हणते की अहो हे बघा मला कल्पना आहे की मला 1 तास ऑलरेडी उशीर झालेला आहे तर, आणि तसंही मी एका ठिकाणी अडकले होते म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला, तुम्ही सरांना सांगा की मी आले म्हणून. तेव्हा मात्र आता तो पिओन म्हणतो की हे बघा तुम्ही कोण, पंतप्रधान आहात का? आणि हे बघा तुम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे, तुम्ही जाऊ शकतात. जानकी म्हणते की हे बघा प्लीज तुम्ही असं करू नका, कारण हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा इंटरव्ह्यू मी दिला नाही तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या इंटरव्ह्यूची खरंच मला आता खूप गरज आहे. तर आणि हे बघा प्लीज तुम्ही समजावून घ्या, मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज एकदा मला समजून घ्या, प्लीज 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 मला एक संधी द्या आणि प्लीज तुम्ही सरांना माझ्याविषयी बोला, प्लीज फक्त प्लीज. म्हणून आता जानकी खूप विनवण्या करते. तेव्हा मात्र आता तो पिओन म्हणतो की बरं ठीक आहे तुम्ही बसा इथे मी बघतो, असे बोलून तो आता आत जातो. तर आता ऐश्वर्या इकडे आता ह्या मकरंदला म्हणत असते की ओके ती मुलगी नाही ना आली इंटरव्ह्यू साठी, मग चल आता आपलं जे काम आहे तर ते आपण इथून बसून करूयात.
तेव्हा मात्र आता लगेच तो पिओन आत येतो आणि आता म्हणतो की सर एक मुलगी आहे ना ते इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. तेव्हा मात्र आता लगेच मकरंद म्हणतो की नक्की तीच असणार. तर ऐश्वर्या म्हणते की ओके कंटिन्यू. तेव्हा आता पिओन विचारतो की तिला आतमध्ये पाठवू का, आणि त्या मुलीचं नाव जानकी आहे. आता जानकी म्हटल्यानंतर आता मकरंदला धक्काच बसतो. आता मकरंद पुन्हा त्याला विचारतो की तू काय म्हणालास. तेव्हा मात्र आता तो परत सांगतो की जानकी. आता ऐश्वर्या ह्या मकरंदकडे पाहत असते. मकरंद पुन्हा जानकी असं म्हणतो. तर ऐश्वर्या त्याच्याकडे बघत विचारते की काय रे मकरंद, अरे तू तिला ओळखतोस का. आता मकरंद मुद्दा म्हणतो की नाही, मी कसं तिला ओळखेल. मग ऐश्वर्या आता मी हा इंटरव्ह्यू आहे तर तो करून घेतो, मग आपण संध्याकाळी भेटूयात. तर ऐश्वर्या चिडवते. ऐश्वर्या म्हणते की अरे आपण तर भेटूयात, परंतु मला एक गोष्ट सांग, तू तिला कधी भेटवतोस. तेव्हा आता मकरंद विचारतो की कुणाला. तर ऐश्वर्या म्हणते की हे पग गंमत करू नकोस, तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे तर, आणि मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यामध्ये अशी कोणीतरी एक व्यक्ती आहे की तू तिच्या मागे अगदी धावत आहे म्हणून. मकरंद काही बोलत नसतो. तर ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, तू तिला काही म्हणालात का, आणि ती तुला नाही म्हणाली का. तेव्हा मकरंद म्हणतो की अगं मला का ती नाही म्हणेल. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच हसते आणि म्हणते की ओके, म्हणजे ती हो म्हणाली आहे, अगदी सुपर, मग आता किती काही झाले तरी मला तिला भेटायचं आहे. तेव्हा आता मकरंद ऐश्वर्याला म्हणतो की अगं तू शांत हो, तू कुठून कुठे निघालीस, काय चाललं तुझं हे डोक्यामध्ये. तेव्हा मात्र आता तो पिओन तेथे बसून आता यांच्या गप्पा ऐकत असतो आणि तो सुद्धा हसत असतो. मकरंद त्याला म्हणतो की अरे तू काय इथे उभा राहिलास, जा त्या मुलीला बोलावून आत घेऊन ये. तेव्हा मात्र मकरंद हा लगेच ऐश्वर्याला म्हणतो की अगं तुला कळते का, पिऊन समोर मात्र आता अशा गोष्टी बोलायच्या नसतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आय एम सो सॉरी, अरे ते माझ्या लक्षात नाही आलं, अगदी पटकन मी बोलून गेले. आणि तेवढ्यात आता पिओन बाहेर येतो. तर जानकी धावते त्याच्या जवळ येते. तेव्हा आता तो पिओन लगेच जानकीला म्हणतो की अहो मॅडम तुम्ही नशीबवान आहात, जा तुम्हाला सरांनी बोलावलेलं आहे. तर ते ऐकून जानकी खूप खुश होते आणि अगदी तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आलात, थँक्यू सो मच. जानकी इतकी खुश होते. तेव्हा आता आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर आता सायलीचा कॉल येतो. तर आता जानकी कॉल उचलते आणि सायलीला म्हणते की सायली अगं पटकन बोल, काही काम आहे का. तेव्हा आता सायली म्हणते की हो बाई, आणि आता तिला सायली तिकडून विचारत असते की तू काही विसरलीस का. तर आता जानकी सांगते की नाही ग सायली, अगं मी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले आहे, मी नाही विसरले, आणि इंटरव्ह्यू मध्ये काय होतं मी तुला नक्की कळवते. तेव्हा आता ऐश्वर्या मकरंदला म्हणते की हे बघ तू तुझा इंटरव्ह्यू आहे तो कंटिन्यू कर, मी मात्र तुला नंतर त्रास द्यायला भेटते. तेव्हा आता जानकी समोर बोलत असते, जानकीचं तोंड तिकडे असते आणि ऐश्वर्या तिच्या मागून येऊन आता तिथून निघून जाते अगदी जानकीच्या जवळून. तेव्हा आता जानकी फोन ठेवते आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी अगदी खुश होत ती आत येत असते. तोपर्यंत मकरंद आता अंगामध्ये कोट वगैरे घालतो आणि मुद्दा मात्र तो आपला तोंड तिकडे वळून बसलेला असतो. तेव्हा जानकी दरवाजात येते आणि मी आय कमिंग सर असं विचारते. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो हो कमिंग. जानकी बोलत असते की हे बघा खरंच मी वेळेवरच निघले होते, परंतु मला येण्यासाठी काही कारणामुळे उशीर झाला, पण तरी सुद्धा तुम्ही मला इंटरव्ह्यू देण्याची संधी दिली, खरंच त्याबद्दल थँक्यू. तर आता मकरंद जानकीचं हे बोलणं अगदी छान ऐकत असतो. त्याला इतकं छान वाटत असतं कारण तो जानकीच्या प्रेमात पडलेला असतो. तेव्हा आता लगेच जानकी परत म्हणते की सर सॉरी प्लीज. मकरंद लगेच आता जानकीकडे पाहतो. तेव्हा मात्र आता मकरंद हसतो. आता मकरंद म्हणतो की इट्स ओके जानकी. तेव्हा आता जानकी मात्र मकरंदला ओळखत असते. आता जानकी म्हणते की मकरंद तू, मकरंद कुलकर्णी. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो. तर जानकी खुशत म्हणते की म्हणजे कॉमर्स कॉलेजमधील बिलिव्हन्सच्या गोल्ड मेडलिस्ट मकरंद राईट. तेव्हा आता लगेच मकरंद विचारतो की म्हणजे जानकी तुला अजून ते आठवते, तू विसरली नाहीस का. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे असं कसं विसरेल मी तुला, कारण तू माझ्या कॉलेजचा सिनियर होता आणि बघितलंस का माझी मेमरी किती शार्प आहे ते. हो मात्र मकरंद म्हणतो की हो तू शार्प आहे, आणि कशी आहेस. जानकी म्हणते की हो मी आनंदात आहे. एक मिनिट, मकरंद कुलकर्णी मुळशीत कसे. अरे मी तर असं ऐकलं होतं की तू फॉरेनला शिकायला गेला आहे म्हणून. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो मी गेलो होतो आणि जाऊन आलो सुद्धा, आणि येथे मात्र मुळशीत मी आता माझं जो काही इव्हेंट बिझनेस आहे ना तो सुरू केलेला आहे. तर तेव्हा आता जानकी विचारते की बिझनेस म्हणजे हे ऑफिस तुझं आहे का, ही कंपनी तुझी आहे का. तेव्हा मात्र मकरंद हो असं म्हणतो. तर आता जानकी खुश होते. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच म्हणजे तुझं मुळशीत आता इथे कंपनी सुद्धा आहे, आणि आता मात्र मला सुद्धा आता इथे मुळशीत
MBA ला ऍडमिशन मिळालेलं आहे तर तेव्हा आता मकरंद तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो, तर जानकी खुश होत थँक्यू म्हणते. तेव्हा मकरंद विचारतो की MBA तू करते परंतु आता येथे, तर आता जानकी म्हणते की हो इंटरव्ह्यू साठी आलेले आहेत आणि योगायोग असा की मी तुझ्याच कंपनीमध्ये आले म्हणून. तेव्हा आता लगेच मकरंद विचारतो की म्हणजे तू जॉब करत करत आता MBA करणार तर. तेव्हा मात्र मकरंद काही विचार करत असतो, तर जानकी विचारते की काय रे काय झालं, तुझ्या कंपनीत असं जॉब करताना शिक्षण नाही घेता येत का. तेव्हा मकरंद हसतो आणि असं काही नाही म्हणतो, तर जानकी विचारते की अरे मग तू कसला विचार करतोस. तेव्हा आता मकरंद पुढे म्हणतो की मला असं म्हणायचं होतं की दोन्ही गोष्टी तू एकाच वेळेस कशा मॅनेज करणार बरं. जॉब करत करत मात्र MBA चा अभ्यास करणं हे खूप कठीण आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे इट्स ओके, मी सगळं काही मॅनेज करेलच. आणि हे बघ माझा फर्स्ट आता हा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे मी थोडीशी नर्वस आहे, मला इंटरव्ह्यू व्यवस्थित देता आला पाहिजे आणि त्यात म्हणजे आज मला पहिल्यांदा उशीर झाला. आणि काय सांगू मी, जानकी आता खूपच खुश असते आणि आपली सर्टिफिकेट असणारी फाईल आता मकरंदच्या हातात देते. तर मकरंद म्हणतो की बस ना, मी तुला सांगायचं विसरूनच गेलो. जानकी आता थँक्यू बोलत आता खुर्चीवर बसते आणि तो तिला विचारतो की चहा कॉफी काही घेशील का. जानकी म्हणते की काही नाही, म्हणून तो जानकीला पाणी देतो, तर जानकी त्याला थँक्यू म्हणते. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये आता ऋषिकेश, सौमित्र, सारंग हे जेवण करत असतात. सुमित्रा त्यांना वाढत असते, तर आता लगेच सौमित्र म्हणतो की अरे आईला सुद्धा ठेव ना, तर सुमित्रा म्हणते की नाही कारण आज माझा उपवास आहे. आता सगळे म्हणजे सारंग विचारतो की आई कसला उपवास, तर आता सुमित्रा म्हणते की माझं व्रत आहे, त्या अगदी जे गुरुजी आहे ना त्यांनी सांगितलं होते. सारंग विचारतो की काय सांगितले होते. सुमित्रा आता ऋषिकेशकडे पाहते आणि विचारते की सांगू का. तेव्हा आता लगेच सुमित्रा खुशून म्हणते की हो हो, अरे तुम्हाला अगदी गोड स्वभावाच्या मुली बायको म्हणून मिळाव्यात म्हणून आता हे उपवास आणि व्रत वैकल्य मी करते. आता ऋषिकेश म्हणतो की आई काही कसं ग, आमचं वय आहे का लग्न करण्याचं, कारण हे वय आहे आमचं खेळायचं बागडायचं आणि ह्या वयात मात्र तू आमच्या पायात त्या बायको नावाच्या बेड्या कशाला बांधतेस बरं. सुमित्रा म्हणते की ए ऋषिकेश काय बोलतोस, अरे बायका म्हणजे काही बेड्या असतात का, आणि तुझ्या वयाची मुलं बघ बरं, तुझे मित्र त्यांना एक एक दोन दोन तीन तीन मुलं झालीत आणि तू तर तसंच आहे, तुझं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही, मग मला सुद्धा नाही वाटणार का तुमची आता जी काही मुलं आहेत माझी नातवंड तर ती माझ्या मांडीवर खेळावीत म्हणून. तेव्हा आता ह्या तिघांना खूप हसायला येतं. ऋषिकेश म्हणतो की आई अगं किती पुढचा विचार करतेस ग तू. सौमित्र म्हणतो की आई तू आमच्या लग्नाची कशाला घाई करतेस ग. सुमित्रा म्हणते की अरे घाई नाही, लग्न आणि मुलं आहेत ना ते वेळच्या वेळीच व्हायला हवेत. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई तू एकदम बरोबर बोललीस, कारण माझं अजूनपर्यंत आता हे जे काही शेतीचं शिक्षण आहे ना तर ते सुरू आहे, तर सौमित्र दादाचं आता वकिलीचं शिक्षण सुरू आहे, त्यामुळे आई तू आमच्या लग्नाचा विचार मात्र करू नकोस, परंतु ऋषिकेश दादाच्या लग्नाचा विचार करायला मात्र काही हरकत नाही आणि हे बघ आमच्या दोघांची आता काही हरकत नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगदी परफेक्ट आणि आम्ही मात्र दादाच्या लग्नात अगदी धिंगाणा घालूयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय तुम्हाला लग्नामध्ये धिंगाणा घालायचा, आणि आता हे बघ आई मला लग्न वगैरे काही करायचं नाही, मी यांचं तोंड बरोबर बंद करतो. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे तू त्यांचं तोंड बंद करशील परंतु मी मात्र नाही ऐकणार. अरे मी माझा शोध सुरू केलेला आहे, फक्त एक चांगली मुलगी नजरेमध्ये यायला हवी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई नको ना अगं माझ्या लग्नाचा हट्ट करूस. तर सुमित्रा म्हणते की का रे, अरे तुला आईची काळजी नाही का. अरे दिवसभर मात्र अगदी एकटी हे घर सांभाळून दमून जाते आणि सून घरामध्ये आलेत म्हणजे तिचा मला हातभार लागेल तर, आणि मात्र मी देवळात जायला मोकळी होईल आणि जेव्हा सून येईल तेव्हाच मात्र मी हा उपवास अगदी व्रत आहे ना ते पूर्ण करेल. तर ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, तुला जे हवं आहे ते तू कर. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अरे वा वा, अरे चल तुझी पुरणपोळी वगैरे खाऊन झाल्यानंतर तू मग मात्र मला घेऊन देवळामध्ये चल असे ती सौमित्रला म्हणते. तर सौमित्र म्हणतो की मी काय येऊ, कारण मला अभ्यास आहे. तेव्हा लगेच आता सारंग चिडतो. सारंग म्हणतो की चल रे दादा, अरे चल लवकर, तुला अभ्यास करायचा आणि आईचं व्रत सुद्धा आता पूर्ण करायचं आहे आणि तुझ्यासाठी मुलगी शोधायची आहे. तर ऋषिकेश म्हणतो की अरे अरे म्हणजे अशीच मुलगी मिळत असते का. तेव्हा सारंग म्हणतो की का मिळणार नाही, कदाचित तुझ्या आयुष्यात येणारी ही मुलगी आहे ना ती आपल्या मुळशीमध्येच असेल. तेव्हा मात्र आता इकडे जानकीला मात्र मकरंद जॉब देणार असतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता हा मकरंद जानकीच्या हातात जॉईनिंग लेटर देतो आणि म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुला मात्र हा जॉब मी दिलेला आहे. तर ते आता ऐकून मात्र जानकीला फारसा आनंद होतो. जानकी म्हणते की खरंच थँक्यू आणि लगेच ती मकरंदच्या हातामध्ये हात देते
आणि खुश होत म्हणते की सगळ्यात अगोदर मात्र हे लेटर आहे तर मी देवाच्या पायाशी ठेवेल। मकरंदला आता इतका आनंद होतो जानकीने त्याच्या हातामध्ये हात दिल्यानंतर। तेव्हा आता मकरंद हा जानकीचा तो हात आहे तर तो आपल्या हाताकडे बघत म्हणतो की आता मात्र देवाच्या साक्षीने तू माझ्याशी लग्न करशीलच। त्यानंतर मात्र जानकी ही मंदिरात देवाच्या पाया पडायला आलेली असते आणि तेथे ऋषिकेश आणि आता सारंग सुद्धा आईला घेऊन देवळात आलेले असतात। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी मात्र शेजारीच उभे असतात तर ऋषिकेश सारंग अगदी रांगेतून न जाता डायरेक्ट जायला निघतात तर जानकी त्यांना आवाज देते की हॅलो, असं रांगेतून जाणं म्हणजे जायला नियम आहे, आता रांगेतून जाऊनच दर्शन घ्यावे लागतात। तेव्हा आता ऋषिकेश तिलाच म्हणतो की तूच दर्शन घे रांगेत उभी राहून। जानकी म्हणते की मी तुम्हाला नियमाबद्दल सांगते तर आता ऋषिकेश चुटकी वाजवत म्हणतो ऋषिकेश रणदिवे आहे तर तो नियम पाळत नाही तर नियम देत असतो। तेव्हा आता जानकी रागाने त्याच्याकडे पाहत असते। तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।